नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मसाला पापड. जसं हॉटेलमध्ये गेल्यावर स्टार्टरसाठी पहिले आपल्याला जो मसाला पापड येतो, तर सेम त्याच पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये आपण हा मसाला पापड बनवणार आहोत. तर चला हा मसाला पापड कसा बनवला ते मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी अगोदर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तर इथं आपल्याला तेल खूप गरम होऊन द्यायचं नाही आहे. तर इथं मी एक पापड तेलामध्ये घालून घेतला आहे आणि या पद्धतीने त्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे तो फोल्ड होणार नाही आणि जसा आपल्याला सरळ पापड पाहिजे तर तसा होईल. तर या पद्धतीने मी इथं एक पापड तळून घेतला आहे. याच्यातलं तेल पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर तळलेला पापड मी आता एका प्लेटमध्ये घेतला आहे. तर आता या पापडावर मी बारीक चिरून घेतलेला कांदा हा घालून घेते. कांदा आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने घालून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी कांदा घालून घेतला आहे. त्याचबरोबर आता आपल्याला यावर बारीक चिरलेला टोमॅटो आहे, तर तो पण आपल्याला यावर घालून घ्यायचा आहे. काही वेळेस काय होतं की टोमॅटोमुळं पापड नरम पडतो, त्याच्यामुळं ज्या टोमॅटोच्या ज्या बिया आहेत तर आपल्याला त्या टोमॅटोच्या बिया काढून टाकायच्यात, म्हणजे आपला जो पापड आहे तो नरम पडत नाही. तर इथं मी बिया काढून टाकल्यात आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. तर या पद्धतीने मी पूर्ण पापडावर टोमॅटो घालून घेतला आहे. यावर आता आपल्याला मिरची पावडर घालायची. तर इथं मी थोडीशी मिरची पावडर घातली आहे. त्यानंतर आपल्याला इथं थोडासा चाट मसाला घालायचा आहे. तर इथं मी त्यावर थोडासा चाट मसाला पण घालून घेतला आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला काळं मीठ घालायचं आहे. तर हे मीठ घालताना जरा थोडं जपूनच घालायचं, कारण आपल्या पापडाला पण मीठ असतं, म्हणून आपल्याला थोडंसंच यावर मीठ घालायचं आहे. तर इथं मी काळं मीठ घालून घेतलं आहे आणि त्याच्यावर आता मी जी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर होती, तर मी ती आता ह्या पापडावर घालून घेते. तर इथं मी या पद्धतीने कोथिंबीर घालून घेतली आहे. त्यानंतर मसाला पापड बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती बारीक खारी शेव किंवा फिक्की शेव. तर इथं मी पापडावर ही बारीक आपली जी फिक्की शेव आहे तर ती मी इथं पूर्ण पापडावर घालून घेते. तर या पद्धतीने मी पूर्ण पापडावर ही फिक्की शेव घालून घेतली आहे. तर इथं आपला हा मसाला पापड बनवून तयार झाला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कुठलाही कार्यक्रम असेल तर स्टार्टर म्हणून घरच्या घरी बनवायला अगदी सोपा असा हा मसाला पापड आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा.